कामतकर क्लासेसने सुरू केलेल्या पालकांच्या मनातील प्रश्न या सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत स्कॉलरशिप परीक्षेबद्दल पालकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं. तर पहिला प्रश्न पालकांच्या मनात येतो की स्कॉलरशिप परीक्षा कोणत्या विद्यार्थ्यांना देता येते. स्कॉलरशिप परीक्षा ही पूर्वी इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना देता येत होती. या वर्षीपासून ही परीक्षा इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप परीक्षा देता येते. इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीची स्कॉलरशिप परीक्षा कोणामार्फत घेतली जाते. ही परीक्षा महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र राज्य परिषद या विभागामार्फत ही इयत्ता 4थीची व 7वीची स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते. इयत्ता 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप परीक्षा ही एकूण 300 मार्कांची असते. त्यातला पहिला पेपर जो असतो तो 150 मार्कांचा असतो आणि दुसरा पेपर जो असतो तो 150 मार्कांचा असतो. इयत्ता 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 2 भाषा विषय म्हणजेच इंग्रजी आणि मराठी हे 2 भाषा विषय असतात. त्याचबरोबर गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजेच मॅथ्स व इंटेलिजन्स असे 2 विषय असतात. यामध्ये गणित जे असतं ते 50 मार्काचं असतं, बुद्धिमत्ता जे असतं ते 50 मार्काचं असतं आणि इंग्रजी 25 मार्काचं आणि मराठी 25 मार्काचं. तर प्रश्नांचं स्वरूप हे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच एक प्रश्न आणि 4 उत्तरं अशा पद्धतीचं असतं. 4 उत्तरांपैकी एक उत्तराला आपल्याला गोल करायचं असतं म्हणजे OMR सिस्टीम असते आणि OMR सिस्टीममध्ये त्याला गोल करायचं असतं. पहिला पेपर जो असतो तो 1.5 तासाचा असतो म्हणजे 90 मिनिटाचा असतो. या 90 मिनिटामध्ये 75 गणितं सोडवायची असतात आणि या 75 गणिताला 2 मार्कांप्रमाणे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. 75 गुणिले 2 150 मार्काचा पहिला पेपर असतो. त्यानंतर 1 तासाची सुट्टी असते आणि त्याच्यानंतर दुसरा पेपर असतो जो 90 मिनिटामध्ये 75 गणितं सोडवायची असतात म्हणजे 1.5 तासाचा दुसरा पेपर असतो. असं एकूण 3 तासाची ही परीक्षा असते. बऱ्याच पालकांना ह्या इयत्ता 4थी आणि 7वीला आपल्या मुलांना स्कॉलरशिप परीक्षेला बसवायचं असतं, पण हा फॉर्म कुठून भरतात हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. हा फॉर्म तुम्हाला कुठल्याही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधनं प्रायव्हेट संस्थेमधनं भरता येत नाही. हा फॉर्म फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या शाळेतनंच भरावा लागतो. इतर कुठूनही तुम्हाला हा फॉर्म भरता येत नाही. विद्यार्थ्यांच्या शाळेतनं हा फॉर्म भरावा लागतो. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि पालकांच्या मनामध्ये स्कॉलरशिप परीक्षेबद्दल अनाहूत अशी भीती असते की ही परीक्षा खूप अवघड असते. यामध्ये प्रश्नांचे स्वरूप कशा प्रकारचे असतात. तर साधं सोपं आहे की ह्याच्यामध्ये सोपे प्रश्न हे साधारणतः 30% असतात. मध्यम कठीण प्रश्न जे असतात मध्यम कठीण ज्याला आपण म्हणू शकतो ते 40% असतात आणि अति काठिण्य पातळीचे जे प्रश्न असतात ते 30% असतात. 30% सोपे, 40% मध्यम आणि 30% अति अवघड प्रश्न असतात. स्टेट बोर्डच्या प्रत्येक विद्यार्थ्याला जो विद्यार्थी 4थी आणि 7वीमध्ये आहे आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या शाळेमध्ये आहे त्यांना ही परीक्षा 100% देता येते. पण CBSEला जी मुलं आहेत त्यांच्या पालकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आमचा मुलगा CBSEला आहे मग ही परीक्षा देता येते का. 100% CBSEच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जे 4थी आणि 7वीला आहेत त्यांना ही परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा देता येते. इयत्ता 4थी आणि 7वीला स्कॉलरशिप परीक्षेला बसण्यामागे काय फायदा होतो. तर सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढते म्हणजेच त्यांची तर्कशक्ती विचारशक्ती वाढते आणि त्याचबरोबर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत CET, NEET, JEE व MPSC, UPSC यासारख्या भविष्यातील स्पर्धा परीक्षांचा ही स्कॉलरशिप परीक्षा ही पाया असते.